देशाच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून केंद्र शासन पुरस्कृत योजना PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबवली जात आहे। या योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू फळे, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके इत्यादीवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, वन उत्पादने इत्यादी सर्व प्रकारच्या नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित अर्थसहाय्य दिले जात आहे। अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्राला संघटित करणे आणि सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे नवीन उद्योजकांना चालना मिळेल आणि पर्यायाने त्यांच्या उत्पादनामध्ये वाढही होईल। तर आज आपण मसाले उद्योगाबद्दल माहिती घेऊया। आपल्याकडे खूप दिवसांपासून परंपरागतपणे मसाला उद्योग चालत आला आहे। जगात भारतीय खाद्यपदार्थांची ओळख ही फक्त त्यात घालण्यात आलेल्या मसाल्यामुळे आहे। त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणीही नेहमीच राहते। घरगुती महिलांना छोट्या स्वरूपात किंवा मध्यम स्वरूपात घरामध्ये म्हणून किंवा छोटासा गाळा घेऊन हा उद्योग सुरू करता येतो। तसेच नवीन उद्योजकांसाठी किंवा नवतरुणांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मसाला उद्योगाची निवड फायदेशीर ठरू शकते। या व्यवसायात खर्च कमी तर नफा जास्त आहे। मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, लोणच्याचा मसाला असे अनेक प्रकारचे मसाले तयार करून विक्री करता येऊ शकते। उत्पादन प्रक्रियेमध्ये मिरची, मिरपूड, हळद आणि धणे यासारखे मसाले स्वच्छ करणे, वाळवणे, चाळणे आणि पॅकिंग करणे यांचा समावेश असतो। उत्पादन प्रक्रिया अतिशय व्यवस्थित आहे आणि त्यात जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा समावेश नाही। सर्वप्रथम भूमिगत कच्च्या मसाल्यांमधील चिखल आणि दगड यासारख्या अशुद्धी दूर करण्यासाठी स्वच्छ करा आणि मग पाण्याने धुवा। त्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळवल्यानंतर त्यांना कांडण्याच्या रूपात रूपांतरित करण्यासाठी ग्राइंडिंग मशीनच्या साहाय्याने श्रेणीबद्ध आणि ग्राउंड केले जाते। मिश्रित मसाला तयार करण्यासाठी आपल्याला मसाले एकत्र मिसळावे लागतील। त्यानंतर ते दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी पॅकिंग करून ते व्यवस्थित साठवले पाहिजे। मसाला उद्योगात उपयोगी असणारी मशीन आणि उपकरणे क्लीनर मशीन, ड्रायर मशीन, ग्राइंडर मशीन, पॉवर ग्रेडर मशीन, पाउच पॅकिंग मशीन। मसाले बनवण्यासाठी आपल्याला हळद, मिरची, धणे, जिरे, वेलची, आले, बडीशेप, मेथी, सेलेरी, लवंग इत्यादींची गरज लागते। हा कच्चा माल आपल्याला जवळच्या मार्केटमध्ये मिळण्यास काहीच अडचण येत नाही। मसाला उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 200 ते 250 चौरस मीटर इतकी जागा लागते। त्यामध्ये खडे मसाले सुकवणे, त्याची पॅकिंग करणे, आपले रॉ मटेरियल ठेवणे, मशीनची जागा याचा समावेश असतो। मसाला उद्योगासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च जर घरगुती मसाला उद्योग केला तर 25 ते 30 हजार आणि अगदी माध्यम स्वरूपात जागा घेऊन केला तर 1 लाखापर्यंत गुंतवणूक लागेल। व्यवस्थित क्वालिटी मेन्शन करून व्यवसाय केला तर तुम्ही सरासरी 70 ते 80 हजार कमवू शकता। कृषी विभागाच्या PMFME योजनेत लाभ घेतलेल्या औरंगाबाद येथील श्रीमती सुजाता ठाकूर यांचा अनुभव जाणून घेऊया। नमस्कार, मी सुजाता सतीश ठाकूर। मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून ठाकूर मसाले महिला गृह उद्योग अंतर्गत मसाले निर्मितीचा व्यवसाय करत आहे। सुरुवातीला आम्ही घरगुती पद्धतीनेच मसाले निर्मिती करत होतो। हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केला। मी विचार केला की आपण बँकेचं लोन घेतलं पाहिजे, कारण मला विविध मशिनरीची सुद्धा याच्यासाठी आवश्यकता होती। जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे www.pmfmi.mofi.gov.in आणि www.krishi.maharashtra.gov.in तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील
NRLM पोर्टलवर आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळावरील NULM पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. संगणकासोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल. संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय PMFME योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती DRP. धन्यवाद.